तर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली आहे। अशामध्येच दिवाळीत देखील ठाकरे बंधूंची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे दिवाळी निमित्त ठाकरे बंधूंच्या नावाचं मोठे मोठे कंदील लागले आहेत। तर ठाकरे बंधूंचे फोटो या कंदिलावर एकत्र पाहायला मिळतात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, अधिकृत घोषणा कधी करणार हा प्रश्न तर आहेच, पण त्याच सोबत आकाश कंदिलांवर त्यांचे फोटो हे एक वेगळं आकर्षण दिसून येतंय, काय सांगशील? बरोबर आहे, ही 9वी भेट त्यांची, आता 9 भेट झालेल्या आहेत। आज ज्या वेळेला आपण शिवाजी पार्कात आहोत आणि दादरच्या सगळ्या परिसरात सध्या दीपोत्सवाची धूम पाहायला मिळते, म्हणजे जय्यत तयारी करण्यात आली आहे। आणि अशा वेळेला दादरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही कंदील लावण्यात आलेत आणि या कंदीलवर एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे गळ्यात गळे म्हणजे हातात तसे फोटो काही आहेत ते या सगळ्या कंदिलांवर आपल्याला पाहायला मिळतात। बंधू दोघे एकत्र आलेले आहेत, पण आता त्यांनी युती देखील करावी किंवा एकत्रितरित्या निवडणुका लढाव्यात ही मराठी माणसाची इच्छा आहे असं सांगत, तसं म्हणत हे कंदील खरं तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। दादरच्या वेगवेगळ्या भागात हे कंदील लागलेले आहेत। केवळ आता फक्त पारिवारिक एकत्र येणं बरोबर नाहीये, म्हणजे तेवढंच थांबू नका, तेवढ्यावरच तर निवडणुकांमध्ये देखील एकत्र या, एकत्रितरित्या निवडणूक लढवा आणि या मुंबईवरती किंवा या संपूर्ण महाराष्ट्रावरती ठाकरे बंधूंचं वर्चस्व पुन्हा सिद्ध करा असं आवाहन करणारं हे सध्या सगळे कंदील दीपोत्सवाच्या निमित्तानं लावण्यात आले। दुसरं म्हणजे दीपोत्सवाची धूम असते ती दादरमध्ये दरवर्षी मनसेकडून विद्युत रोषणाई केली जाते। त्या विद्युत रोषणाईला देखील उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केलेले आहे। त्यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचं उद्घाटन केलं जाणार आहे। उद्या हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे। त्यामुळे दादरमध्ये दिवाळीची जय्यत तयारी होते आणि या तयारीसोबतच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासाठी वेगवेगळे आवाहन करणारे पोस्टर्स तसेच कंदील देखील लावलेली आहेत। निश्चितच सुमित, ते कंदील दिसून येत आहेत, त्या कंदिलांवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे देखील फोटो या कंदिलावर दिसून येत आहेत। लोकांमध्ये जी काही उत्सुकता आहे दोघं ठाकरे बंधू एकत्र येण्याची, ती दिवाळीमध्ये देखील चर्चेचा विषय ठरणार आहे, एवढं मात्र नक्की। सुमित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत। स्वतः राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी सलीम खान यांना फिरवून शिवतीर्थ निवासस्थान हे दाखवत होते। यावेळी गॅलरीमध्ये राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सलीम खान यांच्यामध्ये गप्पा रंगलेल्या दिसून आल्या। पुढची बातमी पाहूयात। अंबरनाथ बदलापूर नगरपालिके पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये देखील शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे। शिंदेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी थेट मित्रपक्षांना आव्हान दिलंय, याल तर सोबत, नाहीतर आडवे करू। कुणाला वाटत असेल बिना युतीनं कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत, असं आव्हानच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिलाय। यावरच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी देखील पाडापाडीची भाषा मोरेंनी करणं बंद करावं, प्रसिद्धीसाठी युतीमध्ये तणाव निर्माण होईल असं काही बोलू नये असे खडे बोल सुनावलेत। शहरातल्या समस्यांशी या दोन पक्षांना घेणं देणं नसल्याचं म्हणत मनसेने या दोघांवरही टीका केली आहे। आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय, याल तर तुमच्यासह, न याल तर आमदार करून या ठिकाणी शिवसेनेचे जे त्या लोकांना निवडून आणण्याचं काम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतोय। कोणाला असं वाटत असेल की विदाउट युतीने, विदाउट एक काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आमचं ओपन चॅलेंज आहे, आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत। त्यामुळे कोणीही पदाधिकाऱ्यांना पण सांगतोय, शिवसैनिकांना पण सांगतोय, युती होईल तेव्हा होईल, पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपली प्रत्येक सीट धनुष्यबाणाच्या दिशानेवर निवडून आली पाहिजे। अरविंद मोरेंनी तरी निदान मला असं वाटतं की त्यांनी आडवे पडायची भाषा करू नये, कारण मागच्या निवडणुकीत 2015लाच आमच्या सचिन केमल त्यांना ऑलरेडी आडवं पाडलेलं होतं आणि आता त्यांना काय
परिस्थिती काय राहिलं नाही तर ते काही ना काही बोलतात. युतीचा जो निर्णय आहे ना हे वरिष्ठ बघतील, खासदार साहेब बघतील, आमचे चव्हाण साहेब बघतील किंवा आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेब बघतील, उपमुख्यमंत्री साहेब बघतील. त्यांनी त्याच्याकडे पडू नये. पक्ष जो आम्हाला आदेश देईल, जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणार.